ठोकर तुझे देतो आम्हासा आशीर्वाद देतो सदा आशीर्वाद आम्ही लेकर तुझे आम्ही वासर तुझे आम्ही ठोकर तुझे देतो आम्हासा आशीर्वाद देतो सदा अरे कुठे गेले तुम्हाला आई बंधू 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 अरे कुठे गेले कमल दादा हे दादा अरे यार तुला नाव घेतो सकाळी सकाळी दारू डोसायला गेला असेल एखादा आई कुठे गेले सगळे एवढी आनंदाची बातमी घेऊन आम्हाला खराब आई तू आलीस ये आई काय तू काय ते घगरा बिगरा ठेवा तुला ते ठेवा तुला फेकून दे पाणी फेकून दे पाणी फेकून दे नाही आणि फेकून दे फेक पाणी वाटलं ते समजा बातमीच कशी आनंदाची आहे म्हणून एवढा खुश आहे खूप खुश आहे आई बघ 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 काय झालं काय बघ 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 पेपर मध्ये माझं नाव आलं फोटो 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 आई आई सांगू कशासाठी असेल वाजता पण नाही येत एम ए फर्स्ट क्लास मध्ये पास झालो मी एम ए आणि ते आई डबल एम ए बस आई बस बस मला फोटो बस मी ही आनंदाची बातमी बाबा देखील सांगणार आहे बाबाला बाबा पुढे शेतावर गेले आले की त्यांना सांग लवकर की त्यांना खूप आनंद होईल आणि आई हे केवळ तुमच्या परिश्रमामुळे तुमच्या कष्टामुळे तुमच्या आशीर्वादामुळे आमचा आशीर्वाद आहेच रे आहेच आणि तुझा आशीर्वाद तर सदैव माझ्या पाठीशी असतो सदैव आई तुझा आशीर्वाद असाच सदैव माझ्या पाठीशी असू दे मग बघ यश कसं आपोआप चालू दे आपोआप आई माझ्या आईचा आशीर्वाद आहेच माझ्यासोबत म्हणून तर माझी आई माझ्यासाठी माझं मंदिर आहे माझी देवी आहे माझी देवता आहे माझं सगळं काय आहे माझे सगळं काय आई आई मंदिर पूजा आई तुझ देवी देवता ही आई मंदिर पूजा आई तुझ देवी देवता ही आई मंदिर
तुझाच कामा आई मंदिर कोणी तुझ्या आई मी देह तू प्राण माझा आई तुझ्या विना कोणी तुझ्या आई तूच आमचे हात तूच पूजा तूच पूजा आई मंदिर पूजा आई तुझ देवी देवताही आई मंदिर पूजा आई तुझ देवी देवताही तुझ देवी देवताही तुझ देवी देवताही आम्ही खूप खुश आहे खूप माझा आनंद आज गगनात मावळत झालाय गगनात खरंच खूप आनंद झाला तुझे बाबा आले ना की तुझे बाबांना सुद्धा सांग त्यांनाही खूप आनंद नक्की आई, होईल नक्की नक्की आणि आई मी हे पेपर खूप सपोर्ट ठेवणार आहे खूप सपोर्ट ठेवणार आहे काय म्हणते रे पोरं? आई, माझं ऐकणार आहे का? हा मी फ्रेश होतो आई माझा खूप विश्वास आहे पोरा मी काय म्हणते रे, ऐकणार आहे का तू माझा बोल ना, बोल. तुमचे बाबा रोज शेतावर एकटे जाऊन राब राब राबतात आणि तुम्ही दोघेही जान जवान पोरं त्यांच्या कामावर हातभार लावत नाही एकदा हा मोठा पोरगा याला दारूशिवाय दुसरं काही सुचत नाही पण पोरा कमीत कमी तू तरी शेतावर जायचा त्यांच्यासोबत कामावर हातभार लावायचा पण पोरा तू सुद्धा माझा ऐकत नाही अरे तुझ्याशी बोलत आहे तू का जात नाही रे शेतावर कुठपर्यंत तुमचे बाबा एकटेच राबणार शेती करत आहे बसतेस हो शेती शेती करते नुसती मग. शेती 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 सारा आयुष्य तुम्ही या शेतीमध्ये राबला काय कमावलात काय या शेतीमध्ये राबून धड 2 वेळचं खायला मिळत नाही आणि सदा न करता शेती करत राहते बघा. काय खूप तुम्हाला शेतीच्या बघा कसा बोलतो हा पोरगा काय वाईट बोलतोय मी सांग. अरे ज्या शेतीच्या भरोश्यावर तू लहानाचा मोठा झाला आज त्या शेतीविषयी तुला तिरस्कार वाटायला लागला नाही आहे मी शेतीचा तिरस्कार किंवा विरोध करत नाही आहे हो का? पण कुठपत राबायची शेतीतच त्या व्यतिरिक्त काही छोटे मोठे व्यवसाय किंवा स्वप्न बघावं लागतील की नाही कसा विकास होणार आम्हा शेतकऱ्याचा मग नाही सांग ना कसा विकास होणार हा? पोरा मला एक सांग प्रत्येकाने जर शेतीकडे दुर्लक्ष केलं तर शेती करायची कुणी आणि खायचं काय रे काय खायचं तुम्ही शेतकऱ्यांनी फक्त शेती करणार ठेका घेतात हो, नाही? घेतला आम्ही तुम्ही ठेका. शेतकऱ्यांनी हो, नाही, आम्ही नाही करत. तरी पण आम्हाला नको ते कामे करावं लागतात नको ते कामे मला ते दारू जाऊन हे पेपर वाटायला लागतात पेपर आणि तुला ते दुसऱ्याच्या घरी भांडी घालून घासल्याशिवाय पर्याय नाही हो. आणि शेती करतेस घासते ना मी दुसऱ्यांकडे भांडी कुंडी हा. पण कशासाठी रे पोरा? कशासाठी? कशासाठी आता- आपल्याला 2 पैसे मिळावे म्हणूनच ना आणि काम करण्यासाठी कसलीही लाज लज्जा नाहीये 2 पैसे मिळतात आपला घर चालतो. बरोबर आहे त्याच्यावर- काम करण्यासाठी आम्हाला लाज वाटत नाही पण लाज त्यांना वाटायला पाहिजे जे मोठे मोठे खबार व भ्रष्टाचार करून आम्हा शेतकऱ्यांना वाटतात लाज त्यांना वाटायला पाहिजे मग काय होतं आम्हा शेतकऱ्यासाठी सांग ना कसा विकास होणार आम्हा शेतकऱ्यांचा कसा विकास संपूर्ण आयुष्य तुम्ही या शेतीत राहतात काही कमालात का बरं या शेतीला कधी आपला पूरक धंदा किंवा जोड धंदा करण्याचा तरी कधी सुचल तुम्हाला कसं सुचणार कारण ती बुद्धीच नाही बुद्धी असूनही भांडवल नाही आहे या शेतीच्या भरोश्यावर अख्खा जग जगतो अख्खा जग पण त्या शेतकऱ्यांना शेतीवर व्यवसायासाठी मिळतो तो फक्त 3 पैशाचा कर्ज 3 पैशाचा आणि कागदपत्रासाठी लागणारा खर्च तो वेगळाच कित्येक व्यावसायिक सरकारचा कोट्यावधी कर्ज बुडवून लंपास करून फरार होतात पण पै ना पै फेड करतो तो आमचा स्वाभिमानी शेतकरी
तरी त्याला शेतीवर मोठा व्यवसाय करण्यासाठी मोठा कर्ज घेण्याचा मात्र अधिकार नाही. आणि ह्यासाठी किंवा शेतकऱ्यांच्या हितासाठी कुठलाही पुढारी पुढाकार घेऊन सरकारशी झटत नाही की लढत नाही. कुणीही नाही. तुझे बरोबर आहे, तुझे बरोबर आहे. एवढा शिकलो, नोकरीसाठी वन वन भटकतो, पण आम्हा गरिबांच्या लेकरांना साधी नोकरीही मिळत नाही. साधी नोकरी. जो तो डोनेशनची भाषा करतो. आई वाटत कधी कधी शेती विकून डोनेशन द्यावं, पण भीतीही वाटते. भीतीही वाटते कारण लोकांची पैसे खाण्याची बळावलेली वृत्ती पाहून ती हिंमतच होत नाही. कारण उद्या असं होऊ नये की नोकरी नाही मिळायची आणि शेती ही हातातून जायची. शेतीतच राबून राबून मेलेलं बरं असेल. जातो आई शेतात, जातो आणि राब राब राबतो, करतो काबाड कष्ट. काय झालं? काय झालं तुला रडायला? काय झालं? काय सांगू काय सांगू? अगं तीच नेहमीची भानगड. संडासला बसले असता आम्हा तरुणींकडे येणाऱ्या जाणाऱ्याच्या वाईट नजरा. काय? कोण आहे? कोण आहे ते नाला कधी निर्णयचे लोक? सांग मला, कोण आहे ते? सांगून काय फायदा ग? काय फायदा? आणि पुन्हा कुणाची तक्रार करायची? सांग ना ग. गाडी उघड्यावर संडासला बसायला लाज वाटते ग. पण काय करणार? कुणा दोष द्यायचं? कधी बदलणार आमची ही परिस्थिती? कुणास ठाऊक? कधीच बदलणार नाही तर आपली परिस्थिती कधीच बदलणार नाही. साधा संडास बांधण्याची आपली लायकी नाही आहे. साधा शौचालय आम्हा गरीबाच्या आई बहिणी उघड्या हाताला लाजीरवाण व्हावं लागतं आणि येणाऱ्या जणांसमोर लाजीरवाण खाली घालून चालावं लागतं. हे जीवन जगणं आणि ही परिस्थिती. आला दारू घोसून गाव हिंडून तुझे धंदे. संजू, काय झालं रे तुला? कशाला एवढी दारू पिली तू? त्या दिवशी आल्या. बघितलंस का तू? याला किती सांगितलं जास्त दारू पिऊ नको माझं ऐकतच नाही. तुम्ही तर काहीच सांगू नका लहान मालक, काहीच सांगू नका. तुमच्या संघ दोषामुळेच माझा मुलगा बिघडत चाललाय, बाकी काय? वा काकू वा. आता तुम्ही मलाच तो देता. त्याचं करावं भलं, तोच म्हणतो माझं खरं. आता मी याला किती सावरण्याचा प्रयत्न करतोय आणि तुम्ही मलाच तो. तुम्हाला दोष नाही देऊ तो कुणाला दोष देऊ मी? कुणाला दोष देऊ मी? तुमचं ठीक आहे मालक. आणि हो मालक, तुम्ही सुद्धा नेहमी दारू पिऊन राहता. तुमचं ठीक आहे, तुम्ही पैसेवाले माणसं, पण आम्हा गरीबाने कुणाकडे हात पसरायचे? मला कुणाकडे हात पसरायचे आम्ही? बघितलंस संजय, बघितलंस? अरे मी तुझ्यासाठीच नाही, मी तुमच्यासाठी एवढं काही करतो. उद्याचं काही बोलला ठीक आहे. उद्या चालून याला काय झालं तर मी याच्या मदतीला धाव देणार नाही. येतोय. आम्हा मालक, मला थांबा. मला मी तुमच्याकडे भांडी कुंडी धुणारी एक साधारण बोलते. भावनेच्या भरात मी तुम्हाला वाईट साईड बोलली, पण मी तरी काय करू? मला काय करू? माझाच गाणा खोटायचा दोष तरी कुणाला द्यायचा? मला कुणाला द्यायचा? मला मी तुम्हाला असं बोलायला लागतो, तुम्हाला माफ करा, माझं चुकलं. असू दे काकू, असू दे. काय काकू, मी तुमच्या भावना समजू शकतो. काय करणार? हा माझा मित्र आहे ना, याच्यासाठी माझा जीव तिळतीळ तुटतो. नाही तुम्ही याच्यासाठी मला बोलत ना. मला अजिबात वाईट वाटलं ना, अजिबात वाईट वाटलं ना. बघितलं संजय, तुझ्यासाठी मला किती बोलणं ऐकावं लागतं. याच्या नंतर जास्त दारू प्यायला सांगू देतो. जास्त दारू प्यायची. येतो येतो. बघितलं दादा, बघितलं? अरे आज तुझ्यामुळे आईला खजील व्हावं लागलं. लाचारी पत्करून आज तिच्यावर माफी मागण्याची वेळ येत आहे, पण त्याचं मात्र तुला काय कळत नाही का रे? शाळे जास्त शहाणपणा करू नकोस. तुझ्यापेक्षा जास्त शहाणा मी आहे. तू शहाणा आहे म्हणूनच तसं वागतो ना. तुझ्या अशा वागण्यामुळेच आमच्या घरात अवदस आली आहे. घरात जवान बहीण आहे याचं तुला भान नाही. तिचे हात पिवळे करायचे याची तुला चिंता नाही. आणि तुम्ही दोघे छान जवान पोरं आणि असाच वागशील तर कोण देणार आहे तुला आपली मुलगी बघायला? कोण देणार आहे आपली मुलगी? आई वाल्या, तू
माझ्या लग्नाची काळजी करू नकोस. हो का? हा, मी तुला सांगून ठेवतोय, तो माझ्या लग्नाची काळजी करू नकोस. तुला पळावणारी एखादी मुलगी काय तर कुवारा बनेल. हा, कुवारा बनेल. देवा भाषा, हो देवा भाषा, आता पाणी सोड तुझ्या शेतामधून. पाणी नाही माझ्या शेतीला रोगडाळ वाचायची कसा होईल. लवकर लवकर तो पाणी सोड करा, तोपर्यंत मी पाठ करतो. हो येणार हळूहळू येणार. अरे पोरा, अरे मला डबका मारले. अरे हा बघ, याला मी मारला. अरे काय होणार नाही मला. चल घर घेऊन चल. तुम्हाला बरोबर काम पाहून काम नाही करतात रे बाबा. काय करू रे, मध्येच विंचू आला का मी काय करू. किती वेळ जाऊ अरे दवाखान्यात गेलो तर डॉक्टर गाव सारे खूप पैसे दे. नाही तू घरी चल. पैशाचा सोडा, पैशात बघू काय तर. अरे देवापेक्षा पैसा महत्वाचा आहे. अरे कशाला काळजी करते माझी, मला काही होणार नाहीये. आणि एवढंच विंचूने मी मरणार आहे का. मरणार आहे का. चल किती भेदभाव होतो तुम्हाला. अरे काही नाही. चल घरी चल म्हणतो. अरे घरी चल म्हणतो ना. चल घरी चल. त्याच्या तोंडी लागू नको, कारण त्याला कितीही शांतपणा सांगू ना, याचा काहीच फायदा होणार नाही. मला कुणाच्या शांतपणाची गरज नाही. गरज नाही मला कुणाच्या शांतपणाची. रे तने, मी तुला सांगून ठेवतो, माझ्या सोबत जास्त बोलायचं नाही. बाबाच्या पायाला विंचूने डंखा मारलाय. होय, खूप मोठा विंचू झाला बाबाच्या पायाला. रक्त लागला. मी जाणार नाही. मी जाणार नाही. तुम्ही काय बघतो डॉक्टरकडे? घेऊन येतो आपल्याला. अरे कशाला. माझ्या विंचूने काय मारणार नाही का? कसा बोलतोस तू? अरे मला काही होणार नाही. एवढा तुम्हाला त्रास होत आहे तरी म्हणतात कशाला काळजी करता म्हणून. मला माहिती आहे, मला चांगलं माहिती आहे. दवाखान्याचं नाव घेतं तुमची आपली सारा. मला सांगा, जीवापेक्षा पैसा मोठा आहे का? पैसा मोठा आहे तुमच्या कशाला काळजी करता तुम्ही? कशाला काळजी करता? तुम्हाला माहितच आहे ना, आम्हा शेतकऱ्याचं जीवन असंच खडतर असतं. आणि आपली पोरं आपल्या सेवेला सोबत असताना डॉक्टर किंवा दवाईची काय गरज आहे? अगं लक्ष्मी, त्या परमेश्वराची आपल्यावर कृपा आहे आणि आपल्या लेकरांना आपला आशीर्वाद. आम्ही लेकर तुझे, आम्ही वासर तुझे, आम्ही पोकर तुझे, दे तू आम्हाचा आशीर्वाद. दे तू सदा आम्हा आशीर्वाद.